वाघमोडे तालुका टीम या बॅटलला सुरुवात. पंच सज्ज आहेत. लायॉन चला खेळूया. पहिला बॉल आपण जर पाहिला महादेवचा इथे मात्र वाईट बॉलचा इशारा आला गेलाय. अवंत धावेनं इथे खातं खोललं जाताना आपण पाहतोय. एक धावा आहे. सुंदर अशी स्पर्धा इथे मात्र साखर केली जाते. बॉल तयार. पुढचा बॉल. ओ या वेळेचा देखील बॉल जर आपण पाहिलं गेलं मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय. एक धाव इथे आपण नक्कीच तिथे पाहणार आहोत. एक सिंगल इथे पाहायला जरूर मिळाली. स्कोर मात्र पुढे चाललाय. रन संख्या आपण जर पाहिलं आगास केलं जातोय 2 धावाचे स्कोर कार्ड वरती नजर टाकूयात. दोस्ती चषक 2025 चालू आहे क्रीडा संकुल सांगोला मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज तयार होत आहेत. हो यावेळेस जर पाहिलं महादेव कडे क्षमता असणार आहे. चांगला बॉल वळवलाय महादेव यांनी. सांगोला क्रिकेट आणि या दिवसामध्ये खरं तर महादेव चांगला फिट खेळाडू आहे. हो यावेळेस देखील जर आपण पाहिलं गेलं मोठा फटका मारायचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी जरूर बघायला मिळतोय. खराब डिलिव्हरी आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल. ओ देख तेरा रंग सावला और ये गेंद को भेजा इस सीमर के बाहर. क्या बात है. 6 धावा. देख तेरा रंग सावला गेंद के ऊपर मारा एक बड़ा छक्का. हो नक्की जर पाहिलं गेलं चांगला बॉल चांगला फटका. पुन्हा एकदा यावेळेचा देखील बॉल जर आपण पाहिलं गेलं बिगिटचा प्रयत्न पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4-4-4. चौकार इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात इथे आपल्याला नक्कीच जी बघायला मिळणार आहे. पहिला सामना या ठिकाणी आपल्याला जो पाहायला जरूर मिळतोय. चांगला संघ सांगली जिल्ह्यातून एजेवारे संघ दाखल झालाय. एजेवारे जत अप्पा 11 सांगोला. यावेळेचा देखील बॉल उचललाय. खूप चांगला फटका. कव्हरला बॉल चाललाय सीमारेषा पार. प्रशांतच्या बॅट पुढून हा चौकार आलाय. प्रशांतची नक्की चांगली बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या पहिलं षटक चालू असताना एक दमदार अशी सुरुवात केली जातीये ती प्रशांतच्या माध्यमातून. खूप चांगली बॅटिंग इथे मात्र करतोय प्रशांत मैदानाच्या आतमध्ये. अनेक सारे प्रेक्षक आपल्याशी जुळले. सर्वांचं स्वागत. टेनिस क्रिकेट.in वरती आपण ही स्पर्धा पाहतोय. भारतामधली मात्र पहिली टेनिस बॉल क्रिकेटची वेबसाईट. पुन्हा एकदा हाई बॉल. बॉलला पाठवलं जाईल खूप लांब 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 लांब. प्रशांत सुंदर अशी बॅटिंग आपण पाहतोय. बॅटिंगचं प्रदर्शन केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतीये. आणि सांगली जिल्हा काय अतिशय ताकदवान खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्यावरचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र असेल ती 23 धावा. तेवी धावा इथे आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आता करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत. नितीनचा बॉल. नितीन घाडगे आलाय आता. सांगोला एक्सप्रेस आलेत आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाजाचं काम तमाम. खूप चांगला झेल कर्णधार आसिम मुजावर यांनी घेतलाय. विकेट काढली. पहिला धक्का आपण जर पाहिला गेला सुंदराचा बॉल मात्र पाहायला मिळाला. बॉल फिरला. आपण रिप्ले जर पाहिला नाही बॉलचा टप्पामध्ये बॉल चांगला कट झाला गेला आणि एक सुंदरसा झेल असे मुजावर यांनी टिपलाय. महत्वपूर्ण कॅच कारण पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या होत्या. ब्रेक थ्रू दिला गेलाय. पहिला धक्का बसला टीम एजेवारी जत जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्यातला संघ आपण पाहतोय.
अभिजित चव्हाण आता मात्र दाखल होताना पाहायला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आपण जर पाहिलं गेलं चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतं. दोन्ही बाजूने कट करताय गोलंदाज. वा गोलंदाजी काय भन्नाट सुरू आहे नितीन यांची. आपण पाहतो नितीन घाडगे क्षमता पण नक्की पाहतोय. समोर बॅटिंग असं दाखल झालं सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तिपेळे गावचा खेळाडू. उचललाय बॉल आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे पलायन करतोय. हा षटकार मात्र आलाय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तिपोळ गावचा हा खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अभिजित चव्हाण जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एकदा हा उचलला बॉल फाईन लेगला बॅटिंग करत असताना सांगोला क्रीडा संकुलचं मैदान धनाधून सोडतायत. नाव अभिजित, जिनके नाम हे जीत हे, त्यांचं नाव अभिजित आहे. आणि चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय मैदानावरती. धावसन देखील पुढे जातीये. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकणार आहोत. 33 धावा पाहायला मिळत आहे स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. चांगले स्कोरिंगचं प्रदर्शन केलं. एक सुंदर ग्राफिक्स देखील आपल्याला बघायला मिळतात tenscricket.in चे. चांगलं टेलिकास्ट सुरू असेल कारण टेन्स क्रिकेट ग्लोबल झाले आता. सोशल मीडियावरती अनेक खेळाडू हायलाइट होतात. ते बघून मात्र त्यांची मोठ्याच पदात निवड होते. आणखीन एकदा ड्राईव्ह केल्या बॉल. यावेळेस चतुर्षक आहे. पावप्ले चालू असताना आपण जर पाहायला गेलं फिल्डिंग मध्ये तिथे बघायला मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे आल्यात. 2 धावसंख्या पुढे जातीये. स्कोर कार्डवरती आपण जर पाहायला गेलं षटक क्रमांक 2 चालू असताना पहिले 2 बॉल खूप चांगले टाकले. त्यानंतर मैदानाचे अभिजित आले. त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. धावसंख्या 35 धावा आपण पाहतोय. हो यावेळी उचललाय बॉल. खतरा होऊ शकतो. खेळाडू धावतायत. कव्हर मध्ये 2 शतरक्षकाचे प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या धावेसाठी पलायन केले. 2 धावा इथे अंकित केल्या जाताना पाहायला मिळाल्यात. थ्रो चांगला आला. थ्रो फलंदाजाला इथे पाठीवरती वार झालाय. मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या असेल 2 षटकानंतर 37 धावा. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा आज दाखल झाला तालुका हाफ मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मॅच tenscricket.in वरती लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. 21 लाख सबस्क्रायबर आज झालेत कंप्लीट. आणि आयोजकांनी मात्र खूप चांगलं केलं कारण सातत्यानं तुम्ही जर पाहिलं गेलं 9 दिवस स्पर्धा आहे आणि 9 दिवस लाईव्ह टेलिकास्ट इथे केलं जाते. चांगल्या प्रकारचे बॅरिगेज देखील आहेत. दोनदा खेळ संपला गेला. धावसंख्या आपण जर पाहिलं गेली 37 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 साठी मात्र दाखल झाले गेलेत. बॉलिंग करण्यासाठी आपण जर पाहिलं गेलं सांगोलाचा युवा स्टार गोलंदाज आलाय. सरपातळ बांध्याचा जनानेक मैदान गाजवलेत. रणजित आलेत. रणजिता पहिलाच बॉल रॉकेट बॉल टाकला गेला आणि यासाठी जाणले जात आहेत. चांगल्या प्रकारचं या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन केले जाते. त्यामुळे निवड झाल्यास तालुका संघामध्ये सांगोला तालुक्याचं तुम्ही आज प्रतिनिधित्व करतायत. पहिला रॉकेट बॉल. हो यावेळी जर आपण पाहायला गेलं पुण्याचा बिगीचा प्रयत्न जरूर केलाय. आणखीन एक भिंगरी बॉल इथे पाहायला मिळालाय. लगातार 2 बॉल इथे खूप चांगले पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. कडक बॉलिंगचं प्रदर्शन केलं जाते. गोलंदाज रणजित यांच्या माध्यमातून 2 बॉल. वा रणजिते 2 बॉल चांगले टाकलेत. पुढचा बॉल पाहायला मिळतोय. पाहिजे हो यावेळेचा बॉल इनटू द स्लॉट आणि बॉल पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. समोरच्या बाजूला जबरदस्त षटकार आलाय. सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा एका बाजूने सांगोला एका बाजून जत आणि बॉलला दूर पाठवले आकाश मार्गाने. षटकार आलाय. चांगली बॅटिंग करता प्रशांत एका बाजूने आपण जर पाहिलं गेलं षटकातील 3रा बॉल आउट ऑफ द पार्क केला. हो आणखीन एकदा हा देखील बॉल
आ रा 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 खतरनाक बॅटिंग करताय मैदानामध्ये टीम सांगली. धावफलक आपण जर पाहिलं गेलं स्कोर मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय 49 धावा. प्रशांत 7 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं बॅटिंग मात्र चांगले प्रकारे उत्तर देते. 32 वरती बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. एजेवारे जत वाट कसली बघतायत. तालुका हाप आहे, गाजवायला आलोय, जिंकायला आलोय या ठिकाणी सांगोल्याचं मन. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक तैनात. रणजी त्याला विकेट मिळाली आणि फार मोठा धक्का दिलाय. रन मशीन इथे ट्रॅप लावत बाद केलाय. विकेट डाऊन. एजेवारे जत संघाला पहिला धक्का रणजितनं मिळवून दिलाय. आप्पा 11 सांगोला संघाला पहिला ब्रेक. विकेटचं पतन. रिप्ले मात्र आपण बघू शकता. कव्हर मारायचा प्रयत्न होता. कव्हरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चांगला झेल टिपला तिथे कव्हर क्षेत्ररक्षकाचं नाव आहे नितीन यांनी खूप चांगला झेल टिपलाय कव्हर मध्ये. सुंदर असा टेलिकास्ट तुम्ही बघू शकता. रिप्ले देखील दाखवला जातोय. tenscricket.in च्या माध्यमातून एक चांगलं प्रक्षेपण होतं या ठिकाणी केलं जातंय. नवीन बॅटर आपण जर पाहिलं गेलं दाखल झाले गेले मैदानाच्या आतमध्ये आरिफ यांना आपण नक्कीच पाहतोय. बॅटिंग संधी मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पाहिला मध्ये गोलंदाज सज्ज असेल. बॉल इन ट्रॅकवर आपण जर पाहिलं गेलं रणजित आरिफनं यावेळेस आल्याबरोबरच लॉन्च केलाय बॉल. हवाई फायर करायचा प्रयत्न. रणजित इथे बॉलिंग मार्कवरती असताना कॅच सुटला गेला. आरिफला जीवदान मिळालं. पहिल्या बॉलवरती 2 धावा इथे पाहायला जरूर मिळत आहे. स्कोर मात्र पुढे चाललाय. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली गेली स्कोर वरती असणाऱ्या त्या धावा 51 धावा. अर्धशतक मात्र कंप्लीट होते. फलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. 3 की कहानी खत्म हो चुकी है और 3 के बाद 51 रन बने बोर्ड पर. एजेवारे जत पहले बल्लेबाजी करते नजर आ रही है. 51 रन tenscricket.in के माध्यम से टेलिकास्ट आप देखेंगे. आप पहले सांगोला टॉस जीता था. पहले गेंदबाजी का फैसला किया और अभी तक प्रशांत ने अच्छी बल्लेबाजी की है. उसके साथ अभिजीत मैदान के अंदर वो भी अच्छी बल्लेबाजी करे अपने टीम के लिए. सांगली जिला और वहां से देखिए कहानी बनी है विजय पावले इनकी. आईएसपीएल में सबसे ज्यादा इनको बोली लगे. 32 लाख रुपए माजी मुंबई टीम में गए. महीने के साथ एक ही लगाव रखा था बचपन से, बस क्रिकेट. बाकी किसी से साथ समझौता नहीं किया उन्होंने. और उनके सपने पूरे होते जो सपनों के पीछा करते हैं, सपनों को जी जान से चाहते हैं. और अब आते हैं गेंदबाजी के लिए. आते बहुत ही अच्छी गेंदबाज की थी. खासकर आप सिटी हाफ में इन गेंदबाज को देखा था आपने. गेंदबाज ऊंचे कद के गेंदबाज आते हुए 10 नंबर 10 और बहुत ही रॉकेट गेंदबाजी करते हैं. सांगोला का ब्रह्मास्त्र. सांगोला एक्सप्रेस अप्रोच. ये देखेंगे आते ही गिरफ्तार कर लिया इन्होंने. इनकी गेंदबाजी अलग होती है. ऊंचे कद काठी के सांगोला के क्रिकेट के बिल्कुल गेंद के बॉस. क्लीन बोल्ड. क्या बात है. बहुत ही अलग एक्शन लिंक की है. बहुत ही अगर देखें ना कंधों का अच्छा इस्तेमाल करते जब गेंदबाजी करते हैं. सांगोला भी कम नहीं है क्योंकि आप देखेंगे सांगोला की भी बहुत ही जानदार खिलाड़ी. सांगोला की तालुका की बात करें ना सबसे ज्यादा प्राइज मनी की टूर्नामेंट यहाँ पे होती है. 5 लाख 4 लाख 2.5 लाख ऐसे प्राइज होते हैं इस सांगोला के क्रीड़ा संकुल के अंदर. क्रिकेट को यहाँ पे बिल्कुल बहुत शिद्दत से चाहा जाता है. ऐसा सांगोला का क्रीड़ा संकुल आप देखेंगे. इस मैदान के अंदर अभी तक देखेंगे 3 बल्लेबाजों का खेल खत्म हो चुका है. अभिजीत को गिरफ्तार कर लिया. अप्रोच ने आते ही विकेट दी अपने कप्तान साहब को. नए बल्लेबाज आते हुए मैदान में. विजय जंगम ये देखिए शॉट ऑफ लेंगे इन्हें. गेंदबाजी देखेंगे बहुत ही बढ़िया हो रही है यहाँ पे. ओहो क्या बात है. पहली गेंद क्लीन बॉल उसके बाद भी सरप्राइज किया था. ओहो बात क्या है. शॉट ऑफ लेंगे गेंदबाजी करे बिल्कुल ये खिलाड़ी. लेदर बॉल में भी अच्छा क्रिकेट खेले है. आईएसपीएल का भी ट्रायल दिया था इन्होंने पिछली साल. वहां भी ग्रीन टिकट मिला था इनको. लेकिन इस वक्त जब सामने दोगे तो यहां पे बल्लेबाज नहीं छोड़ेगा उस गेंद को. आसमान का इशारा है. कल का सूरज हमारा है. बढ़िया शॉट एजेवारे जत के बल्ले से. गेंद जैसे ही मिली थी बिल्कुल ओवरलैंग गेंद. वहां पे उस गेंद को
सीधा भेजा सीमा के बाहर 6 रन के लिए। बहुत ही शानदार बल्लेबाज का प्रदर्शन यहाँ पे। बढ़िया बल्लेबाजी और एक लंबा शॉट, इस वक्त उससे भी लंबा, आउट ऑफ द पार्क, सांगोला क्रीडा स्टेडियम के भी बाहर जाएगा ये छक्का। कड़क बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज बेहतरीन प्रदर्शन, और इस 6 के साथ 2 छक्कों में वापस जान फूकी है इस स्कोर कार्ड के ऊपर टीम सांगली ने। तालुका पोल का ये धमाकेदार मैच चलता हो, बहुत ही अच्छा क्रिकेट देखने को मिल रहा है इस मैदान की। अगर बात करेंगे आप, कमाल की पारी अब देखेंगे, 2 लंबे छक्के लगाए, खासकर बल्लेबाज का नाम अरिप। यहाँ पे हवा में गेंद अरिप के लिए, यह गेंद निकलती हुई थर्मा के तरफ, ना आओ देकर अत्ताओ, कट करते हैं, गेंद ने खाया है भाव। 4 रन, बहुत ही बढ़िया चौका लगता हो यहाँ पे। थर्मैन के ऊपर रिस्क था इस शॉट में, लेकिन अरिप की तारीफ करूंगा। एक गेंद को रिप्ले देखेंगे, जिस तरह से एज लगा था पुल का, बहुत बल्ला का स्विंग देखेंगे आप, जोर से घुमाए तो बल्ला, हार नहीं तो पार होगा जो देखा जाएगा। और एक बड़ा शॉट, बल्लेबाजी कड़क हो रही है, आरिफ की तारीफ करने लायक बल्लेबाजी कर रहे आरिफ। 3 छक्के, बहुत ही बढ़िया यहां पे बल्लेबाजी। 4 की कहानी खत्म है, और इसमें देखें 3 छक्के 1 चौका आया, कहानी में तब्दीली बढ़ती हुई नजर आएंगे। आप देखेंगे 83 रन बने अब बोर्ड पर, 83 रन। ये रिप्ले देखें आप, बल्ले का स्विंग बहुत ही अच्छा आता है, जिस तरह से यहाँ पे बल्ला थे गेंदबाजी की जो टर्न के खिलाफ खेलना चाहेंगे ना, जो आपको पोजीशन चाहिए, और गेंद के लाइन में आए थे, और इतना बड़ा बल्ला स्विंग है ना उनका, जैसे ही बल्ले के बीचों लगी 6 की मोहर वहां पे लगी थी इस गेंद पर। तब देखेंगे फिलहाल रन संख्या की बात करेंगे, अच्छी खेल का प्रदर्शन यहाँ पे चलता हुआ नजर आ रहा है इस मैदान में। एजे वारिस की बात करें आप, 4 की कहानी अभी तक खत्म हो चुकी है। स्वीट नॉइस ऑफ द बैट, एक खूबसूरत शॉट है ना, कहते ना पर रौनक की गंगा बहती हुई। रन संख्या की बात करें 5, और यहाँ पे चलता हुआ होल्ड द डॉट्स, खेलते हैं एक दमदार हेलिकॉप्टर शॉट। जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन मात्र या ठिकाणी केलं जात आहे, धावसंख्येचा मात्र वर्षाव केला जातोय सांगली जिल्ह्यातील हा संघ मात्र इथे आपण बघतोय, जत तालुका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, आणि एक जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन मात्र या ठिकाणी जे केलं जात आहे। शानदार असा खेळ मात्र इथे बघायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेलं 88 धावा धावफलकामध्ये मात्र पाहायला मिळत आहेत। शानदार बॅटिंग मात्र इथे केली जातीये। आपल्या खेळाचा रंगच वेगळा आहे, आपल्या खेळाची दहशत वेगळी आहे, सुंदर अशी बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये। यावेळी देखील जर पाहायला गेलं बिगीचा प्रयत्न केला जातोय, पुन्हा एकदा बिगीचा प्रयत्न, मिड विकेटचे दिशेक्षक मात्र तैनात असणार आहे, तर डीप मधून एक चांगली फील्डिंग दिली, मात्र मिड विकेटला चेंडू खेळवता। रेड 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 चाहिए एक बड़ी विकेट, पाहिजे आता इथे काय घडलं जाते। गोलंदाज सज्ज आहेत,
मात्र हा देखील बॉल सुंदर फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चाललाय. अरे ते एक चांगली बॅटिंग आपल्याला खेळलाय आणि धावसंख्या मात्र आपण जर पाहिली गेली स्कोर झालेला आहे. विकेटला बॉल सीमारेषा बाहेर जातोय. 6 धावा इथे मिळालेला आपण पाहतोय. शानदार असा फटका इथे मात्र जो मैदानामध्ये बघायला मिळाला. खूप चांगलं टायमिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा षटक चालू असेल बघायचं किती धावा इथे मात्र मिळतायत. आणखीन एक यावे समोर. आर 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 खतरनाक 6 धावा इथे मिळालेला पाहायला मिळत आहे. दोस्ती चषक 2025 दोस्ती बड़ी नहीं होती साहब, दोस्ती निभाने वाला बड़ा होता है. ओहो आणखीन एकदा कहाणी खत्म की है छक्के के साथ. 6 धावेसाठी षटकार आलाय. रन संख्या असणार ती बोर्डला 115 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी जर आपण पाहिलं गेलं 116 रनचं टार्गेट आप्पा 11 सांगोला संघाला दिलंय. काय बॅटिंग केली आरिफ आणि विरेश ही जोडी आपण पाहिली आणि 115 धावा इथे बघायला मिळतात. खूप चांगला षटकाराचा पाऊस इथे बघायला मिळाला. 115 रन झालेत. 116 रनचं टार्गेट विजयासाठी दिलेलं आहे. तर इनिंग संपलेला आहे. भेटूयात पुन्हा एकदा काही क्षणातच. तोपर्यंत एक शॉर्ट ब्रेक.
खेळला गेलाय. महादेव मात्र बघायला मिळत आहे. 9 गेला आपण जर पाहिलं गेलं बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत आसिम मुजावर. हो मुक्काम पोस्ट सांगोला जिल्हा सोलापूर. नाद भयंकर बोला बोला हर हर महादेव जय 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 शंकर. महादेवचा तडक आपल्याला बघायला मिळतोय आणि शानदार बॅटिंग नक्कीच पाहायला मिळते मैदानावरती. अप्रतिम स्ट्राईक इथे मात्र जे पाहायला मिळालंय. षटकारा पाठोपाठ चौकार इथे मात्र जो बघायला मिळालाय. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन केलं जात आहे. हाई बॉल चाललाय सरस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे मात्र पाहायला जरूर मिळालेले आपण पाहतोय. शानदार अशी बॅटिंग मात्र इथे केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम बॅटिंग आपल्याला इथे याची जरूर बघायला मिळते. खरं तर दोस्ती चषक 2025 मध्ये आपलं स्वागत असेल. दुसऱ्या डावामध्ये तिथे आपण जर पाहिलं गेलं षटक क्रमांक पहिलं जे चालू असेल एक चांगली बॅटिंग इथे आपण नक्कीच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. पुन्हा गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज आहेत. हो यावेळेस जर बॉल पाहिलं धावा मिळणार आहेत. सुकी संसाराचं वाटोळ इथे मात्र बघायला मिळेल. आता Y+4 5 धावायचा इथे बोनस इथे आपल्याला पाहायला मिळालाय. 116चा पाठलाग करायचा आणि आमची देखील ताकद सांगोला क्रिकेट कशा प्रकारे आहे ते दाखवले. सांगोला तालुका महादेवची एक जबरदस्त खेळी इथे आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेचा देखील बॉलची भिंगरी आ रा 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 खतरनाक महादेव 6 धावेसाठी षटकार पाहायला मिळालाय. सांगोलाचा बाहुबली मैदानामध्ये बॅटिंग करतोय आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं सांगली जिल्ह्यातील गोलंदाजांची हवा काढून टाकली जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये धावफलकामध्ये आपण जर पाहिलं गेलं धावा देखील पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. शानदार बॅटिंग आहे. स्कोर कार्डला 25 धावा इथे पाहायला मिळतात पहिल्या 4 बॉल मध्ये. महादेवचा तुफान हो जहां तूफान भी थम जाते हैं जहां मैदान के अंदर महादेव खड़े होते हैं. हाई बॉल मात्र सीमारेषा बाहेर धाडला गेलाय. 31 धावा. नाद भयंकर आहे आणि महादेव सांगोला जिल्ह्याचा कोहिनूर हिरा आहे. काय बॅटिंग करतात पहा मैदानाच्या परे. पहिल्या षटकात महादेवचा तांडव महादेवचा धमाका पाहायला मिळाला. यावेळी जर बॉल पाहिलं गेलं इथे मात्र कशा प्रकारे बॉल असेल बाईट बॉलचा इशारा पाहायला जरूर मिळतोय. 32 धावा आतापर्यंत आल्या. सर्वात महागडं षटक काल पाहायला मिळालं. काल याच मैदानामध्ये संदीप पवार 4 लगातार षटकार मोर मासाळ यांना मारले. आज याच विकेटला अभिजित यांच्या विरोधामध्ये 32 धावा इथे पाहायला मिळत आहेत. अप्पा 11 सांगोला एच्या बारे जत मध्ये सुरू असणारी पहिली मॅच दोस्ती चषक 2025 आपण पाहतोय आणि जबरदस्त कामगिरी मात्र मैदानाच्या आत केली जातीये. महादेवचा एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आत सुरू आहे. जबरदस्त मॅच पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं 32 धावा जे षटक सुरू असेल. एका बाजूने आपण जर पाहिलं गेलं बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाहूयात 5 बॉल मध्ये सभीत मध्ये बॅटिंग करत आहे मैदानावरती षटकार किंग सांगोलाचा षटकार किंग. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं गेलं का या संघामध्ये माझी निवड झाली का या संघात सलामीला मला पाठवले आणि एक चांगली तडाखे बंद सुरुवात जी मात्र या ठिकाणी केली जातीये. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना आपण जर पाहिलं 32 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें बह जाए उस जैसा रंग यहाँ पे. अभिजित मात्र सज्ज असणार आहे पुढचा बॉल घेऊन. पाहणी केली जाते तिकडे आपण जर पाहायला गेलं चॅलेंज केला होता
आणि हा वाईट बॉल आहे. अशोक डोंबळे सरांचा इशारा येतोय, वाईट बॉल परत टाकावं लागेल. धावसंख्या आपण जर पाहिले पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणाऱ्या बॉलिंग मार्क समोर आहे महादेव यांना आपण पाहतोय. हो, यावेळी देखील आपण जर पाहायला गेलं खरा बॉल आहे. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स महादेव यांनी आज खरं तर चोरला गेलेला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 33 धावा इथे ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सय्या पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी मात्र पाहायला मिळत आहेत. हो, यावेळी देखील बॉल उचललाय. सर्वात महागड षटक सांगोल्याचा महादेव, सांगोल्याचा बाहुबली. पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतीये. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कावरती नजर टाकणार आहोत. स्कोर मात्र पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या मात्र आपण जर पाहिले गेली 37 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र पाहायला मिळतात. 116चा पाठला करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये महादेव जसा खेळ दाखवतोय, अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी महादेवची पाहायला मिळतीये. सुपर सेबी डुपर बॅटिंग आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महादेवच्या माध्यमातून एक चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहायला गेलं 37 धावाची नोंद इथे पाहायला जरूर मिळाली आहे. गोलंदाज सज्ज मात्र आपण जर पाहायला गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला जरूर मिळत आहे. एक चांगली स्पर्धा मात्र इथे सुरू आहे. tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवरती सुरू असणारी दमदार अशी क्रिकेटची स्पर्धा जी आपण पाहतोय. चला विनंती आहे, वेळ वाचवायचा आहे, नंतर टॉस वर यायचे. चला नाणेफेक करण्यासाठी यायचं होणार सामना असेल. माडग्याळ 11 माडग्याळ जत वारियस. चला दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. टॉस वर यायचं आहे. लगेच दुसरी मॅच इथे चालू होणार आहे. आपण जर पाहिला पुढचा बॉल गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 साठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत. समोर जर आपण पाहिलं गेलं बॅटिंग करता येते संघाचे संगनायक आसिफ मुजावर. आसिफ सज्ज होताना पाहायला मिळत बॅटिंग करण्यासाठी. आपण जर पाहिलं गेलं यावेळीचा बॉल महादेवला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न असणार, कारण महादेव ज्या फॉर्म मध्ये चाललाय. आता आलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगतो, पहिल्या डावात आरिफचा धमाका, दुसऱ्या डावात महादेवचा तडाखा पाहायला मिळतोय मैदानावरती. 116चा वाढला करत असताना मैदानाच्या आपले बॅटिंग मधून प्रेक्षकांना मन मुराद इम्प्रेस करतायत फलंदाज. पाहिजे कशा प्रकारची कामगिरी केली जाते गोलंदाजी मार्फत. जर आपण पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल समोर देखील तेवढ्या ताकदीचा खेळाडू पाहायला मिळतोय. शानदार खेळ आपल्याला इथे जरूर पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज असेल. पुढचा बॉल मात्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेचा देखील बॉल चाललाय मैदानाला गुदगुद्या करत, मैदानाला धन 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 करत, सीमारेषाच्या बाहेर. 4-4-4 कोण रोखणार या वादळाला? सांगोला तालुक्याचा गोलंदाजांचा कर्दनकाळ, डावखुऱ्याचा मात्र तेजपुंजी तारा महादेव चमकला गेलाय. काय जबरदस्त मॅच सुरू आहे दर्शकांनो, आणि अशाच खेळाडूंना बघायला प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे गोळा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. शानदार बॅटिंग. धावसंख्या आपण जर पाहिली बघता बघता स्कोर यावेळी देखील जर पाहिला गेलं फुलेचा बॉल इथे मात्र पाहिलं होतं 42 धावा धावफलकामध्ये अंकित केले जाताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चालू असताना षटक क्रमांक 2 मात्र इथे पाहायला मिळतंय. चला एक खेळाडू पाठवा, एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचंय. बॉलरचं नाव सांगायचंय. अजय पाहायला मिळत आहे बॉलिंग करत. अजय आहेत, एजे अजय आहेत. उचललाय बॉल, पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषा पार.
काय बॅटिंग करताय मैदानावरती आपण जर पाहिलं गेलं काय सेट झाला याच मैदानावरती याच मातीतला कोहिनूर हिरा महादेव मात्र इथे चमकला गेलेला आपण नक्कीच पाहतोय. महादेव घाडगे मुक्काम पोस्ट सांगोला जिल्हा सोलापूर. जबरदस्त बॅटिंग मात्र इथे पाहायला मिळतीये. टॉस देखील केला जाईनंतर होणारा सामना तालुका पोलचा. हो हो हा देखील बॉल नो बॉलचा इशारा मात्र पाहायला मिळतोय. खतऱ्यामध्ये आणखीन एकदा वाढ होणार आहे. नो बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. चला टॉस साठी यायचंय नंतरची मॅच असणार आहे. नाणेफेक करण्यासाठी यायचंय. चला माडग्याळ 11 माडग्याळ जत वॉरियर्स समोर या टॉस साठी. जत वॉरियर्स संघ कॅप्टन टॉस साठी यायचंय. हा सामना नक्कीच जर पाहिलं गेलं प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने जुळले गेले. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. मॅच चांगली सुरू आहे. 116चा पाठलाग करायचा आहे आणि पाठलागचा पिछा करत असताना महादेव एक चांगला खेळ मात्र पाहायला मिळतोय. तालुका पोल मध्ये आपण जर पाहिलं गेलं गाव पोल मध्ये तुळजापूर संघाने बाजी मारलेली आहे. कवठे महाकाळ संघाने बाजी मारलेली आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तालुका पोल मध्ये काल वीर मराठा सोलापूर संघाने बाजी मारलेली आपण पाहिलेली आहे. याच्यावर तुम्ही नक्कीच पाहिलं माळशिरस संघ गाव वाईज मध्ये पहिल्या दिवसामध्ये चॅम्पियन झाला. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन मात्र या ठिकाणी केलं जात असताना आपण जर पाहिलं महादेव घाडगे आतापर्यंत मात्र खेळतो 116चा पाठलाग आज केला ना महादेवनं तर महादेवचं नक्कीच एक मोठं नाव चर्चेमध्ये येणार. 116 धावा सांगलीचा संघ आपल्याकडे आज आलाय खेळायला. सांगली जिल्हा पाहुणा संघ आहे. पाहुण्या संघावरती बरसला व्हाईट बॉल. अतिशय जबरदस्त मॅच आपल्याला इथे नक्कीच जी बघायला मिळतीये. निर्णय चेक करून द्यायचा पटकन. निर्णय चेक केला जाईल. डॉट बॉल आपण नक्की पाहतोय. निधाव बॉल आहे. 5 बॉल झालेत. धावसंख्या आपण जर पाहिले स्कोर कावरती असणार त्या 46 धावा. ओहो या बॉल हवेत लागलाय. महादेव यांच्या विकेट साठी चारो बाजूने प्रयत्न चालू होते आणि बघू शकता इथे वस्ता सेलिब्रेशन इथे पाहायला मिळालं अजयच्या वतीनं आणि विकेट पाहायला मिळते आहे. मोठा धक्का इथे पहिला धक्का बसला गेलाय. आप्पा 11 सांगोला संघाचा हार्ड हिटर इथे मात्र शेवटी बाद झाला महादेव. आता काय जबरदस्त बॅटिंग केली असे 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजीची दहशत 11 बॉल मध्ये. अडोतीस बॅटिंग नक्कीच केली आपण पाहतोय. तर मैदानामध्ये आपण जर पाहिलं शेवटचे 24 बॉल आता शिल्लक आहेत. 116 धावायचा इथे पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 2 संपलंय. षटक क्रमांक 3 साठी फलंदाज दाखल झाला आता मैदानाच्या आतमध्ये.
अब्बास दाखल झाला 46 झाल्या. सुरुवात चांगली केली जातीये. 18 बॉलचा खेळ अजून या ठिकाणी 24 बॉलचा अजून खेळ या ठिकाणी बाकी असणार आहे. आप्पा 11 सांगोला संघ अजून देखील मॅच मध्ये आपलं स्थान निश्चित आहे. त्यांचं देखील षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज दाखल झाले गेले. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं गेलं, बॉलरचं नाव सांगायचंय. प्रशांत दाखल झाले गेले बॉलिंग करण्यासाठी. प्रशांत दाखल झाला षटक क्रमांक 3 करण्यासाठी. समोर असणार आहे संघाचा संघ नायक, संघाचा नेता आसिफ मुजावर यांना मात्र आपण बॅटिंग करताना पाहणार आहोत. सांगोला क्रिकेटसाठी ज्यांचं नेहमी योगदान असतं, क्रिकेटसाठी नेहमी धडपड असते, क्रिकेटसाठी केव्हा कुठं पण काय तयारी त्यांची असते. आसिफ आहेत. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र जो पाहायला मिळणार आहे. खराब चेंडू अवांतर धावे ते मिळणार आहे. आणि धावसंख्या पुढे जाते. स्कोर मध्ये 47 धावा ज्या अंकित केल्यात. 116चा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 3 प्रशांत मात्र बॉलिंग करताय. समोर असणार आहे ते फलंदाज आसिफ मुजावर. यावेळेचा बॉल आसिफ यांच्या बॅटमधून बॉल उचललाय आणि याबरोबर लॉंग ऑफ मध्ये प्रशांत यांना विकेट मिळाली आहे. धक्का नंबर बसलाय तो दुसरा. आप्पा 11 सांगोला संघाला 2 मोठे धक्के मात्र पाहायला मिळत आहेत. प्रशांत यांनी मात्र थांबवलाय खेळ आसिफ यांचा. पाहिजे आता काय केलं जाते. सॅन्डी मात्र दाखल झालेत. सांगोलाचा कृष्णा आलाय बॅटिंग करण्यासाठी. पाहू काय घडलं जाते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट पाहायला मिळालेली आहे. प्रशांत 2 मोठे धक्के मात्र पाहायला मिळाले. सांगोला संघाला सुरुवात मात्र भयंकर केली होती, मात्र आता पुन्हा एकदा सांगली संघाकडे हा सामना कल करताना पाहायला मिळतोय. मित्रांनो, फटका खूप चांगला होता. अचानक मात्र फटका हवेतून वाराचा साह्य, वारा मात्र बॉलला घेरून गेला आणि टाइम करू शकला नाही व्यवस्थित. बॅटर बाद झाले गेले आपण पाहतोय. दोस्ती चषक 2025 आपण जर पाहिलं गेलं एक चांगली स्पर्धा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आणि विकेट मात्र पाहायला मिळते. मोठा धक्का इथे मात्र पाहायला मिळालाय. जावं लागेल सॅन्डीला पहिल्याच बॉल वरती. सॅन्डी पवारला विकेट पाहायला मिळते. 2 लगातार विकेट काढलेत. सीमारेषेवरती चांगला झेल मात्र टिपला गेला. प्रशांत एक चांगली कामगिरी करत आहे. मात्र बघायचं नवीन फलंदाज कोण असेल बॅटिंग करण्यासाठी. सांगोला संघाला कोण वाचवणं या परिस्थितीमधून. नवीन बॅटर दाखल झाला आता मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं 2 लगातार विकेट गेल्यात. धावसंख्या जर पाहिली 47 धावा आहेत 3 बाद असताना. रिक्वायरमेंट असेल 18.92. मात्र आपण जर पाहिलं ना 22 बॉल 69 धावांची विजयासाठी गरज आहे. आता 22 बॉल 69 धावा विजयासाठी बनवायच्यात. पाहूयात काय असेल हे समीकरण. 22 बॉल 69 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहे बॉलिंग करण्यासाठी. आपण जर पाहिलं गेलं
हो, यावेळी जर पाहिलं गेलं मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू मात्र सुरेख असणार आहे. डॉल बॉल आलाय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं बेगीचा प्रयत्न केला जातोय. शतश मात्र बॉल पर्यंत नक्कीच पाहायला जरूर मिळतात. एक धाव इथे मात्र जे पाहायला मिळणार आहे आणि धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकणार आहोत. चांगल्या प्रकारची मॅच इथे आपण जर पाहिलं गेलं सुरू असताना धावसंख्या जर आपण पाहिली गेली 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय आणि धावसंख्या मात्र आपण जर पाहिले गेली 3 षटकाच्या नंतर स्कोर कार्डवरती नजर टाकणार आहोत आपण. 48 धावा झालेल्या आहेत. अजून मात्र काही बॉल शिल्लक आहेत या षटकातील. 48 धावा झालेल्या आहेत धावफलकामध्ये. 20 बॉल मध्ये 68 धावांची. चला जत वार्य संघ टॉससाठी यायचं. जत वार्य संघ समोरचा संघ नायक आलेला आहे. आपण टॉससाठी या. जत वार्य संघाला शेवटचा पुकार आहे. यावेळेचा बॉल ताबडतोब हल्ला केला जाताना पाहायला मिळालाय आणि बॉल झालाय सीमारेषेच्या बाहेर. अब्बासकडे क्षमता आहे आणि अब्बासच्या बॅटमधून बॉल सीमारेषेवर अर्धशतक कंप्लीट इथे मात्र पाहायला मिळालंय. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकणार. धावसंख्या मात्र पाहायला मिळते स्कोर कार्डवरती 54 धावा पाहायला मिळत आहेत. 19 बॉलचा आता खेळ बाकी राहिलाय. 19 बॉल मध्ये आपण जर पाहिलं समीकरण 62 धावांची आवश्यकता असताना यावेळेचा बॉल उचललाय. झेल झालेला आहे. अतिशय अप्रतिम झेल टिपला गेलाय आणि अब्बासचा खेळ इथे संपला गेलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या आपण जर पाहिले 54 धावा. 3 बाद. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी मात्र धावांची गरज आहे ती 62 धावा विजयासाठी मात्र बनवायच्यात. पाहूया इथे काय घडलं जातं. हे शेवटचे 18 बॉल बाकी असतात. 18 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं समीकरण असतं ते 62 धाव्यांचं समीकरण. तर टॉस साठी या कॅप्टन पुढे या. दोन्ही कॅप्टन जत वारियर्स आणि माडगाळ 11 माडगाळ कॅप्टन समोर आलेले आहेत. टॉस अण्णा सर यांना विनंती असेल. दोन्ही कॅप्टन समोर आलेले आहेत. अण्णा गडदे सर टॉस करून घ्यायचंय आपण. दोस्ती चषक 2025 सुरू असताना आपण जर पाहिलं 18 बॉल मध्ये 62 धावांची गरज विजयासाठी आहे. यानंतर होणारी मॅच असणार आहे तालुका निहाय गटामधला आणखी एक मोठा सामना माडगाळ 11 माडगाळ आणि जत वारियर्स जिल्हा सांगली. सांगलीच्या 2 संघ इथे खेळत आहेत. समीकरण आपण जर पाहिलं गेलं विजयासाठी समीकरण असणार आहे 54 धावा 4 गड्याच्या मोबल्यामध्ये मात्र पाहायला जरूर मिळत आहेत. आणि समीकरण जर पाहिलं गेलं आता 18 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता असणार त्या 62 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. जबरदस्त मॅच आपण नक्कीच इथे पाहतोय. दोस्ती चषक 2025 सांगोल्यातलं असणार एक क्रिकेटचं दमदार असं स्टेडियम आणि या स्टेडियम मध्ये सुरू असणारी दोस्ती चषकची खरं तर आज शेवटचा हाफ आहे. 8 संघ रविवारी या ठिकाणी सुपर 8 खेळणार. एका दिवशी मध्ये आपण जर पाहिलं गेलं सुपर 8 आणि फायनलचे सामने इथे मात्र पाहायला मिळणार आहेत. म्हणजे 7 सामने रविवारी तुम्हाला बघा. ते नामांकित सगळं महाराष्ट्र रविवारी एका पटलावर तिथे एकत्र येणार आहे. अजय मात्र आले बॉलिंग करण्यासाठी. 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. सांगोला वर्से सांगली मॅच ऑन आहे. पुढचा बॉल गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहे. पाहिजे कशा प्रकारची असेल कामगिरी. अजयचा पुढचा बॉल इथे आपण जर पाहिलं अजय सज्ज असणार आहे गोलंदाजी करण्यासाठी. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठा फटका आणि बॉल चाललाय सरळ
सीमारेषा पार केले वार, षटकार. 6 धावा इथे पाहायला मिळत आहेत. शानदार फटका मात्र इथे पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. फुटबॉल बॉल होता अजयचा आणि त्या फुटबॉल बॉलला षटकार वसूल केलेला आहे. 6 धावा इथे पाहायला मिळत आहेत आणि समीकरण असते 17 बॉल 56 धावांची गरज. 17 बॉल 56 116 धावा. मॅच अतिशय चांगले होताना पाहायला मिळते आहे. सामर्थ्य दाखवलं जातं इथे आप्पा 11 सांगोलाच्या माध्यमातून देखील. नो बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावरती फ्री देखील पुढच्या बॉल होती आता मिळणार आहे. फ्रीची संधी असेल आता पुढच्या बॉलला. फ्री असेल. ओ यावेळेचा फ्रीचा बॉल. रनआउटची संधी असणार आहे. नॉट स्ट्राइक वरती फ्री हिट वरती मात्र जादूची कांडी मिळाली असेल आणि इथे फलंदाज बाद. विकेट. रणजित मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त मॅच इथे आपल्याला जे पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 4 मात्र जे सुरू असताना आपण जर पाहिलं गेलं दोस्ती चषक सांगोला भव्य असं क्रिकेटचं मैदान इथे आपल्याला जे पाहायला मिळतं आहे. दमदार असा सामना दोन्ही जर आपण पाहिलं की तगडे संघ मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. समीकरण अजून देखील जर पाहिलं गेलं ऑन असणार आहे. दोस्ती चषक 2025 8वा दिवस इथे चालू असताना आपण जर पाहिलं गेलं समीकरण देखील इथे असणार आहे. ते 17 बॉलचा खेळ अजून देखील बाकी असेल आणि विजयासाठी 55 धावांची गरज. या बाईचा बॉल बिकीचा प्रयत्न होता. शतश मात्र असणार आहे. तिथे रन घेण्याचा प्रयत्न. धाव एक वसूल केली जाताना इथे पाहायला मिळते. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जातीये. स्कोर क्रमवरती नजर टाकणार होता. रन संख्या असते ती 62 धावा. 16 बॉलचा खेळ बाकी. विजयासाठी 54 धावांची गरज आहे. 16 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे विजयासाठी. अजय मात्र तयार असेल. बॉलिंग ट्रॅकवर समोर जर पाहिलं बॅटिंग करण्यासाठी मात्र पाहायला मिळतोय. विशाल मात्र स्ट्राईकवर खेळताना पाहायला मिळत आहेत. 16 बॉल एका ओव्हरमध्ये याच मैदानामध्ये 33 धावा पाहायला मिळाल्यात. त्याच मैदानात आता जर पाहिलं गेलं अजून 54 बनवायच्यात 16 बॉल मध्ये. समीकरण अजून देखील दोन्ही संघाच्या पक्षाकडे. कधी सांगोला कधी सांगली, कधी सांगली कधी सांगोला. पहिला बॉल यावेळेस अजयचा. सामनाकडे विशाल आणि आउट कटरचा मारा करायचा प्रयत्न. इथे पंचांचा इशारा होतो. व्हाईट बॉलचा इथे इशारा आला पंचांच्या माध्यमातून. 51 धाव या ठिकाणी जी पाहायला मिळते. एक चांगला सामना रंगला. दोन्ही संघांनी चांगली टीम बनवली आहे. पॅक संघ आहे. पॉवर ऑफ पॅक असणारा संघ. दोस्ती चषक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये विशाल तयार आहेत. ओ यावेळेचा बॉल इनसाइड आउट. कव्हरला क्षेत्ररक्षकाच्याकडून नक्कीच फार घाई होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलँक केले गेले. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा आल्या आहेत. 15 बॉलचा खेळ बाकी असेल. 15 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं विजयासाठी 51 धावांची गरज. 15-51. अजय मात्र बॉलिंग समोर. विशाल मात्र पाहायला मिळत आहेत. सामना चांगला रंगताना आपण नक्कीच पाहतोय. कव्हर मध्ये चेंडू खेळला गेला होता. पुढचा बॉल मध्ये गोलंदाज सज्ज आहेत. बघायचं कशा प्रकारची कामगिरी केली जाते. पुढचा बॉल अजय कडून मात्र पाहायला मिळतो. समोर विशाल आहे बॅटिंग करण्यासाठी. यावेळी देखील जर आपण पाहायला गेलं जबरदस्त मारा इथे केला गेलेला पण पाहतोय. शानदार बॉल डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. अजय 14 षटक. सांगोला संघ 65 5 बाद.
अजय मात्र तयार असेल पुढचा बॉल मात्र घेऊन हो हो यावेळेचा बॉल नक्कीच उंच असा उडवलाय क्षेत्रक्षेत्रामध्ये बॉल पर्यंत पाहायला मिळत आहेत आणि त्याबरोबर प्रत्येक बॉल इथे मारायचा 116चा पाठला करत असताना सुरुवात तर चांगली मिळालेली मात्र मधल्या डावात खेळ थोडा विस्कळीत झालाय आता बिकीचा प्रयत्न होता मिड द बॉल खेळायचा प्रयत्न फटका फसला दिशा चुकली फटक्याची माडगाव संघाला टॉस जिंकला गेलाय आणि प्रथमतः बॅटिंगचा स्वीकार केला गेला यानंतरच्या मॅच मध्ये माडगाव संघाची प्रथमतः बॅटिंग आहे जतवारे संघाला गोलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं गेलंय समीकरण आपण जर पाहिलं गेलं 13 बॉलचा खेळ बाकी असणार 13 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे जत तालुक्यामधल्या नामांकित खेळाडू आलेत 3 संघ जत तालुक्यामधले या ठिकाणी आपण पाहतोय म्हणजे सांगली जिल्ह्यातले 3 संघ आज एका पटलावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्क जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज आहेत 13 बॉल बाकी आहेत धावसंख्या 5 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण नक्की पाहतोय बॉल तयार आहे पाहिजे पुढच्या बॉलवरती काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये 116चा पाठला करायचा आहे अजय अजय मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पुढचा बॉल पाहिजे कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी जी पाहायला मिळणार आहे कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो मैदानाच्या आत अजय सज्ज असेल प्रत्येक बॉल आता महत्वाचा असणार आहे 116चा पाठला करायचा आहे सांगोला संघाला बॉल एकदम स्पायडरमॅन इथे मात्र पाहायला मिळाला हा सुपरमॅन पाहायला मिळाला वा सुपरमॅन असे झेल जर पाहायला मिळाले ना नाव तुमचं सुपरमॅन पडणार आहे बोला सांगली जिल्ह्याचा सुपरमॅन तिथे आपण पाहिलंय 7वा धक्का इथे मात्र बघायला मिळतोय सांगोला संघ प्रयत्न मात्र केले जाताना पाहायला मिळते महादेव यांची नक्की कमतरता संघाला जाणवेल कारण एक चांगला खेळाडू होता रणजित मात्र दाखल झाला आता बॅटिंग करण्यासाठी रणजित दाखल झालेला आहे केल्याबद्दल आणि नक्की
जर पाहायला गेलं इथे चेंडू मात्र अतिशय सुंदर मात्र पाहायला मिळतोय. अवंत धाव 39 धावांची गरज 10 बॉल मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज तयार होत आहेत. पुढचा बॉल पाहूयात. ओ बॉलवरती आक्रमण आल्या बरोबर. मी 10व्या नंबरला जरी आलो असलो तरी मला ते 116 धावा जोड्यामध्ये दिसत आहेत. 6 धावा पाहायला मिळाल्यात. षटकार काउंटर अटॅक केला जातोय. समीकरण मात्र आता बदललंय. धावसंख्या देखील पुढे जातीये. एकोणचाळीस धावांची आता गरज असेल विजयासाठी. 9 बॉल 39 धावांची गरज आहे. 9 बॉल आणि 39 धावांची गरज. 2 विकेट हातामध्ये आहेत. 9-33 पाहिजेत. अप्रतिमाची बॅटिंग पाहायला मिळतीये. तेहतीस धावांची गरज. फुलटॉस बॉल आणि क्षेत्ररक्षक आहेत. झेल इथे टिपला गेलाय आणि फलंदाज बाद. विकेट पाहायला मिळतीये. तिथे अंपायरची मदत देखील घेतली जाते. तिथे आता सीमारेषेवरती मात्र काय घडलंय ते मात्र पाहूयात. आणि आता ते मारले जातील का. बॅटिंग साठी दाखल झाला गेला तो नावखुऱ्याचा फलंदाज जसे नंबर 10 उंच तगडा खेळाडू. अप्रोच अप्रोच आहे. 5 षटकार मारायचे. मारले जातील का. 10cricket.in वरती पाहत राही स्पर्धा दोस्ती चषक नाव आहे या क्रिकेट स्पर्धेचं. दमदार असं नियोजन मात्र इथे पाहायला मिळते. शानदार अशी खेळी आपल्याला पाहायला मिळतीये. अप्रोच दाखल झाला गेलाय बॅटिंग करण्यासाठी. पुढचा बॉल पाहूया तिथे आता काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. ओ हो यावेळी जर आपण पाहिलं जाईल संघ ऑल आउट झालाय आणि पहिला सामना इथे जिंकला जातोय तो जत सांगोला संघाला पराभूत करत. मात्र सांगली संघाचा इथे दमदार असा विजय पाहायला मिळालाय. विकेट पहिला मॅच अतिशय सुंदर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्या मॅचचा सामना पुरस्कार देखील आता आपण देत आहोत. जबरदस्त खेळ इथे मात्र पाहायला मिळालाय आणि पहिल्या मॅचचा सामना पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचंय. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ मॅच असेल अजय. सामने मात्र इथे स्कोरर काय होते आम्हाला ओमकार. सामने पुरस्कार असणार आहे तो प्रशांत ठरलेला आहे सामन्याचा मॅन ऑफ मॅच. विनंती असेल आपण ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय
आणि पुढचा मॅच लगेच सुरू होतोय आता. माडगाव 11 वर्सेस जत वारिस मध्ये हा मुकाबला आहे. टॉस जिंकला माडगाव 11 संघाने. टॉस जिंकत मात्र प्रथमतः बॅटिंगचा स्वीकार केलेला आहे. सावाची मॅच बॅक टू ऍक्शन. पुन्हा एकदा आपण जाऊया दोस्ती स्पोर्ट्स व देवा स्पोर्ट्सचं चांगलंच एक चांगलं आयोजन दोस्ती चषकच्या पुढच्या सामन्याकडे. आणि कॉमेंट्री वाचून ऐकूया आता हिंदी समालोचन वीरभद्र कोळी सरांचं. या सर स्वागत.